मैत्रिणींनो नमस्कार. आपण पाहणार आहोत लपंडाव याचा फुल एपिसोड. रात्रीची वेळ असते म्हणजे झोपायचाच टाइम झालेला असतो. सखीच्या रूममध्ये सखी तिच्या कपड्यांची आवराआवर करत असते. अंथरूण वगैरे टाकलेलं असतं आणि तिथे कान्हा येतो. कान्हाही त्याचे नाईट कपडे घेतो आणि कान्हा त्याचे कपडे चेंज करणार तोच सखीला ते आरशातून दिसतं आणि सखी तशीच बेडवर बसून राहते, हातात मोबाईल घेते. कान्हा म्हणतो, बेबी सरकार जरा तुम्ही तिकडे वळा ना, भिंतीकडे तोंड करून उभे राहा ना. आणि त्यावर सखी बोलते, का? कान्हा म्हणतो, कपडे बदलतोय ना मी. त्यावर सखी म्हणते, बदल की मग, तू काय माझी परमिशन घेतोयस? कान्हा म्हणतो, कसं सांगू मी, किमान डोळे तरी बंद करा. त्यावर सखी म्हणते, नाही. कान्हा म्हणतो, प्लीज प्लीज मी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला. आणि मग सखी फाईन म्हणत डोळे बंद करते आणि कान्हा फास्टमध्ये शर्ट चेंज करतो आणि तेवढ्यामध्येच लाईट जातात. सखी म्हणते, लाईट बंद कशी झाली, तू बंद केलेस का? आणि कान्हा म्हणतो, म्हणजे तुम्ही डोळे उघडे ठेवले होते, तुम्ही पाहताय सगळं? त्यावर सखी म्हणते, अरे डोळे बंद असले तरी समजतं लाईट गेलेली. सखी म्हणते, तूच केलेस ना लाईट बंद, खरं सांग, तुला आवडतं ना मला असं त्रास द्यायला? सखी अगदी कान्हाला भांडण्याच्या मूडमध्ये असते आणि म्हणते, तूच केलंयस ना, खरं सांग. आणि उठून ती कान्हाकडे जाते आणि कान्हा तिच्याकडे येतो. दोघांची टक्कर होते आणि आपल्याला बॅकग्राऊंडला गोड टायटल सॉन्ग ऐकवतात आणि बाहेर एकच गर्दा होतो. सगळ्यांची आरडाओरड सुरू होते लाईट गेल्यामुळे आणि दोघंजण भाण्यावर येतात. कान्हा सखीचा हात सोडवीत म्हणतो, मी बघतो जरा बाहेर जाऊन. कान्हा बाहेर येतो आणि मनाशीच म्हणतो, अरे बापरे, अख्ख्या चाळीतल्याच लाईट्स गेल्यात वाटतं. बाहेरून कान्हा सखीला हाका मारतो, म्हणतो, ओ बेबी सरकार, बाहेर या बाहेर या, अख्ख्या चाळीतल्याच लाईट गेल्यात. कान्हाच्या आवाजाने सखी बाहेर येते आणि पाहते सगळा अंधार असतो आणि इकडे कामत हाऊसमध्ये तो फोटो ठेवून तो नोकर बाहेर निघालेला असतो आणि गौतम काका गपचूप पाहत असतो. गौतम काका मनाशीच म्हणतो, नक्की ह्या फोटोमध्ये काय आहे? सरकार असं का म्हणले की हा फोटो बाहेर न्यायचा नाही? शोधावं लागेल. गौतम काका त्या फोटोला एकटक पाहत असतो आणि त्याला तिथे फोटोमध्ये काहीच दिसत नाही. मग तो विचार करतो, ह्या फोटोमध्ये नेमकं काय असेल? मग तो हातामध्ये फ्रेम घेऊन मागून पुढून पाहतो आणि अशी टकटक आवाज करून, म्हणजे कुठे काही आवाज कमी जास्त येतो का असं पाहत असतो. आणि खाली कोपऱ्यावर त्याला आवाज थोडा वेगळा वाटतो. गौतम काका म्हणतो, इथे नक्की काय आहे, बघितलंच पाहिजे. आणि इकडे चाळीमध्ये लोक म्हणतात, अरे अशी अचानक लाईट कसं काय गेली रे? आणि एक ताई म्हणते, फोन केलाय का कोणी तिथे? आणि त्यावर म्हणतात, नाही नाही. परीचे पप्पा म्हणतात, मी आणि किरण तिथं लाईट बोर्ड पाशी जाऊन पाहतो काय झाले ते. किरण आणि परीचे पप्पा तिथून निघून जातात. एक जण MSCB मध्ये फोन करतात आणि ते म्हणतात, आता लाईट येणार नाही, इथे कोणीच नाही येत, सकाळीच आता. सगळ्या बाया म्हणतात, अरे आता काय सकाळपर्यंत अशीच वाट बघायची का? सगळी सगळ्यांची समजूत घालत म्हणते, अरे असा गोंधळ नका आपण घालूयात, येतील लाईट येतील, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाला असेल, होईल सॉर्ट आउट. त्यावर कान्हा म्हणतो, हां होईल सॉर्ट आउट. कान्हा म्हणतो, अहो सखी मॅडम, कुठल्या एरियातली कधी लाईट जाते कधी येते हे त्या एरियावर अवलंबून असतं. हा काही श्रीमंतांचा एरिया नाहीये लगेच लाईट यायला. कान्हा पुढे म्हणतो, मला तरी वाटत नाही की एवढ्यामध्ये लाईट येईल. आपण त्यामुळे काय करूया, सगळेजण इथंच बसूया आणि ही रात्र जागूया आणि सोबत गाजूया. हे ऐकून सगळेजण तयार होतात. दाभाडे मावशी म्हणतात, अरे कान्हा ऐक ना, तुम्हाला काय रात्र गाजवायची ते गाजवा, पण मला खूप थकल्यासारखं होतंय, मी जाऊन जरा पडते. सखी चंदूला म्हणते, अरे चंदू जा जरा दाभाडे मावशीला घरी सोडून ये. आणि त्यावर चंदू म्हणतो, हा वहिनी साहेब. असं म्हणत चंदू दाभाडे मावशीला घेऊन जातो. परीचे पप्पा म्हणतात, अरे आता मला असं वाटतंय का आता लाईट येत नाही, मग आता आपण बसूया. त्यावर किरण म्हणतो, मामांनो. आणि परीचे पप्पा म्हणतात, म्हणजे अरे आपण आता गप्पा मारायला बसूयात. आणि इकडे कामत हाऊसमध्ये गौतम काका विचार करत असतात, आता ही फ्रेम मी खोलू कशी? गौतम काका ती फ्रेम खोलण्यासाठी इकडे तिकडे काहीतरी शोधत असतात आणि त्यांना पेनच्या बॉक्समध्ये एक चौकोनी पत्रा सापडतो. ते नेमकं काय आहे हे मला तर काही कळालं नाही, बघा तुम्हाला कळालं असेल तर. आणि त्या पत्र्याने गौतम काका सगळी फ्रेम ढिली करून घेतो, म्हणजे तो पाठीमागाला भाग पूर्णपणे लूज होतो. आणि शेवटी गौतम काकाला ती फ्रेम खोलण्यामध्ये यश मिळतं आणि त्या फ्रेममध्ये एक फाईल असते. आणि गौतम काका म्हणतो, मनस्विनी विला. गौतम ती फाईल घेऊन वाचतो. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की मनस्विनी विला हा मनस्विनी ठाकूर यांच्या नावाने करण्यात येतो आणि उर्वरित 50 एकर जमीन ही त्यांच्या मालकी हक्काची राहील. गौतम काका स्वतःशीच म्हणतो, मनस्विनी विला. आणि त्याला आठवतो त्याने एक फोटो फाडून फेकलेला असतो, तोही असाच बंगल्याचा एक फोटो असतो. गौतम काका स्वतःशीच म्हणतो, मनस्विनी बंगला आणि तेजस्विनी कामत यांचा काय संबंध आहे? ठाकूर तर तेजस्विनी वहिनीच्या माहेरचं आडनाव आहे. ही मनस्विनी ठाकूर कोण आहे? आणि बाहेर जोरात विजा कडकडत असतात आणि हवाही सुटलेली असते. त्याच हवेने ती फोटो फ्रेम खाली पडते. त्या आवाजाने गौतम काकाची तंद्री मोडते आणि तो ती फाईल घेऊन जशीच्या तशी ठेवून फ्रेम पॅक करून ठेवतो.
काढलेला पसारा सामान सगळं जिथल्या तिथं ठेवून देतो, जेणेकरून कोणाला वाटणार नाही की इथे काही शोधाशोध झाली आहे. सखी चाळमध्ये सगळेजण शेकोटी करून बसलेले असतात. चंदू म्हणतो, ऐका, माझ्याकडे एक भन्नाट भूताची गोष्ट आहे, सांगू काय? आणि जवळचाच माणूस म्हणतो, राहू द्या, जुनीच गोष्ट असणार आहे, वर्षानुवर्षी एकच गोष्ट सांगता येते. चंदू म्हणतो, तू गप्प रे मेल्या, ही एकदम लेटेस्ट गोष्ट आहे. गावाकडच्या भूताची? चंदू म्हणतो, म्हणजे विहिरीवरल्या पाणी भरणाऱ्या भूताची. चंदू पुढे म्हणतो, अरे लय इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि दुसरे म्हणतात, इंटरेस्टिंग? हा, मग सांग सांग. परीचे पप्पा म्हणतात, त्यापेक्षाही माझ्याकडे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, मी सांगतो का, मला स्वतः अनुभव आलेली गोष्ट. परीचे पप्पा म्हणतात, मी गावाकडून कोल्हापूरकडे येत होतो आणि काहीतरी 12:30-1ची वेळ होती आणि त्यात अमावस्येची रात्र. रोडवर लांब लांब वर कोणीच नाही, मी एकटाच रस्त्यावर चालत चाललेलो आणि वाटेत लागला तालीचा वडा. आणि लोक म्हणतात, तालीचा वडा? आणि म्हणतो, हो, ताली नावाची एक पोरगी होती, बेवडी होती ती वड्यात बुडून मेली, म्हणून तिथं वड्याचं नाव पडलं तालीचा वडा. आणि लोकांना भूत बनवून घाबरवायची, दिसायची ती आणि जमिनीपासून 2 फूट वर असायची ती. परीचे पप्पा चंदूला म्हणतात, तू मध्ये मध्ये बोलू नकोस हा. तिचे डोळे कसे होते, लाल भडक, दात बाहेर आलेले आणि तिची जीभ आहे ना, पान खाऊन लाल झालेली असायची आणि अशी दात काढून हसायची. त्या वड्याजवळ कोणी गेलं ना तर त्या असा खांद्यावर हात ठेवायची आणि त्याला सुपारीचा खांड मागायची. मग त्या माणसानं गपचूप अशी सुपारी ठेवायची आणि सरळ निघून जायचा. आणि चंदू परीच्या पप्पासमोर सुपारीचा खांड देत म्हणतो, असं असायचं का सुपारीचा खांड? आणि चंदूचे पप्पा घाबरतात आणि जोराने ओरडतात आणि मग सगळेजणच चिरकतात. परीचे पप्पा म्हणतात, काळा मुसकाड्या, मी तुला घाबरलो. परीची मम्मी म्हणते, ओ सांडपण, बस करा आता त्या भूताच्या गोष्टी, पोरं घाबरतील. आणि मग रात्री अंथरुणात आणि परी म्हणते, आई, आम्ही नाही घाबरत, आम्हाला ऐकायची आहे. त्यावर परीची आई म्हणते, अगं परी बाळ, आता नको भूताच्या गोष्टी, शीतल मावशी मोठ्या आहेत ना, त्यांचं ऐकायचं बरं. सखीची मैत्रीण म्हणते, आता बस झाले हा भूताच्या गोष्टी, आपण गाण्याच्या भेंड्या खेळूया. आणि किरण म्हणतो, हो हो, चालेल चालेल. आणि मी गाणं म्हणतो आणि किरण गाणं म्हणतो, एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावानी फुलला ग. सगळेजण ताल धरून त्या गाण्यावर गाणं म्हणत असतात. आणि परीचे पप्पा गाणं म्हणतात, गोमू संगतीनं माझ्यात येशील काय. हे पण गाणं सगळेजण खूप एन्जॉय करतात. मैत्रिणी, तुम्ही एपिसोड नक्की टीव्हीवर पहा, खूप छान दाखवला आहे. आणि एक माणूस तिथे येतो, त्याचा चेहरा काही आपल्याला दाखवलेला नाहीये, कारण पूर्ण मास्क म्हणजे शालीनं वगैरे गुंडाळलेला असतो आणि हातावर धर्मयुद्ध असं काहीतरी नाव लिहिलेलं असतं. तो गपचूप असा तिथून निघून जातो, सखीच्या रूममध्ये जातो आणि त्या देवाच्या मंदिरावर काहीतरी ठेवतो, म्हणजे कॅमेरा असतो की काय असतं ते मला काही समजलं नाही. आता सगळेजण म्हणतात, का ना आता तुझी बारी, गाणं म्हणायचं, पण गाणं असं म्हणायचं की सखी वहिनीवर उद्देशून असलं पाहिजे. काना म्हणतो, नको नको, उगाच कशाला ना. आणि त्यात एक जण म्हणते, का रे, घाबरला? आणि किरण म्हणतो, आमचा काना कोणालाही घाबरत नाही. आणि सगळेजण कानाला प्रोत्साहन देत म्हणतात, कान्हा कान्हा. आणि काना गाणं म्हणतो, तुला पाहता आजही. सखी मध्येच हसत असते, मध्येच हलकसं लाजत असते. काना गाणं म्हणत म्हणत सखी पुढे हात करतो. सखी त्याच्या हातात हात न देता तसंच त्याला झटका मारून पुढे निघून जाते. आता सगळेजण म्हणतात, सखी वहिनी, आता तुझी बारी, आता तू गाणं म्हण. आणि तेही कानावर उद्देशून गाणं म्हण. आणि सखी म्हणते, नाही, मी दुसरं काहीतरी करते ना. सखीची मैत्रीण म्हणते, अगं किती सोपं आहे. आणि सखी म्हणते, नाही, मला गाणं येत नाही. आणि त्यावर तिचा एक स्टुडंट म्हणतो, सखी वहिनी, मग तू इंग्लिशमध्ये कान्हा दादाला प्रपोज कर ना. आणि परीची आई म्हणते, ए परा, काय रे, आजकालची पोरं तुम्ही काही पण डांबीसपणा करताय. आणि सखीची मैत्रीण म्हणते, पण आयडिया भारी आहे की, ए सखे, कर ना कानाला प्रपोज. आणि सगळेजण सखी सखी असं म्हणून ते प्रोत्साहन देत असतात. सखी आता खूप परेशान झालेली असते आणि ती हातावर हात चोळत असते. त्याचं लक्ष म्हणजे कानाचं लक्ष तिच्या हाताकडे जातं. आणि काना म्हणतो, प्रपोज वगैरे ते काय ना, त्या सगळ्या आमच्या खाजगी गोष्टी आहेत, ते आम्ही अशा सगळ्यांसमोर का करू? आम्ही काय तुमच्या समोर प्रपोज वगैरे करणार नाही आहोत. हां, प्रपोज वगैरे काय नको, आपण दुसरं काहीतरी करूया, दुसरी गाणी गाऊया, असं म्हणत सखी तिथून जात असते. आणि इकडून कान्हा जात असतो. सखीला तिची मैत्रीण आणि कान्हाला त्याचा मित्र म्हणजे किरण, दोघे जण धक्का देतात आणि दोघं एकमेकांच्या जवळ येतात. दोघांसाठी पण इथे मस्त गाणं प्ले केलेलं आहे. गाणं असं आहे, बहरून प्रीत ये अशी, गाली पडे खळी अशी. आणि आजचा एपिसोड त्यांनी इथंच संपवलेला आहे. आणि उद्याच्या भागामध्ये असं दाखवले, म्हणजे जो नेहमीच खूप दिवसापासून चालत आलेला प्रोमो आहे. गौतम काका त्या शेडमध्ये येतात, शेटर वर करतात आणि तिथे तेजस्विनी बसलेली असते. आणि तेजस्विनी गौतमला पाहून म्हणते, भाऊजी. आणि गौतम काका बबडीला फोन लावतात आणि म्हणतात, बबडू, जी बाई सरकार म्हणून आपल्या घरात वावरते ती खरी आई तुझी नाहीच आहे.
आणि हे ऐकून मागून मनस्विनी येते आणि ती म्हणते, हो मी मनस्विनी, असं म्हणून त्याला गोळी मारते. पण ती गोळी नेमकी लागते कोणाला हे आपल्याला काही येणाऱ्या भागातच समजणार आहे. मैत्रिणी, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला मला नक्की सांग. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया आपण उद्याच्या भागात. बाय बाय, टेक केअर. आणि माझी डोरबेल दाबायला विसरू नका.